नेक्स्ट मॅच अशी सामन्याला सुरुवात होतीये. या आपण एक महत्वाच्या सामन्याकडे वळूयात. तर एक महत्वाचा सामना नुकताच संपलाय आणि आणखी एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला येते. जशी सामन्याला सुरुवात होईल या आपण पहिला बॉल फसलाय क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली, फलंदाज बाद. आणि अर्थात या आपण आवाजामध्ये बदल करूयात. निलेजी पवार सर यांचा आवाज ऐकूयात या फर्स्ट इनिंगला. डीजे मास्टरची गाणी आमची कालपासून सर्वांना ऐकवतोय. मॅच आपण भैरवनाथ क्रीडा मंडळ कोंडवी आणि त्यांच्या विरोधात RKCC कोतवाल या दोन संघादरम्यान मॅच पाहायला मिळते. चला डीजे मास्टर तुमच्यासाठी पारितोषिक आलंय. डीजे तुमच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज SK फॅन क्लब ओमकार गाडगे यांच्याकडून 100 रुपये आले त्या गाण्यासाठी. डीजे साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आले. SKMB फॅन क्लब यांच्या वतीने या डीजे मास्टर साठी 100 रुपये आलेत. सुजित वाघमारे त्याच्या बॅट मधून धावा येणार नाही तर कोणाच्या येणार. त्याच्या बॅट मधून आलाय हा चौकार. पहिल्याच बॉलवर वाघमारे आउट झाला. त्याच्यानंतर सुजित आणि आता त्याच्या जोडीला तेजस कदम. 4 तेजस कदमने एक सिंगल काढली. सुजितला स्ट्राईक एंडवरती आणलं. हा देखील चांगला महत्वाचा सामना आहे. ज्या आजच्या दिवसामध्ये चांगले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोअर फुल टॉस होता, बॅटवरती आलेला नाहीये. बरोबर धाव घेण्याचा प्रयत्न होईल. एक सिंगल एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 6 या आकड्यावरती 6 धावा धाव फलकावरती. यानंतरचा सामना भैरवनाथ क्रीडा मंडळ कोंडवी आणि आदर्श क्रिकेट मंडळ निवे अशी मॅच तुम्हाला नंतरची पाहायला मिळेल. सूरजचा पुढचा बॉल सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न. इनसाइड आउट. चेंडू हवेत. चेंडूचा पाठलाग सागर भोसले त्या ठिकाणी झेल टिपतोय. चांगला कॅश पकडलाय. अप्रतिम झेल टिपलाय. आणखीन एक धक्का बसतोय. टीम RKCC कोतवाल या संघाला बसतोय दुसरा धक्का. परंतु श्री भैरी रमणाथ यांच्या कृपाशीर्वादाने ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बेसबॉल वुमन संघामध्ये कुमारी सृष्टी शिल्पा सुनील सकपाळ हिची निवड झाली आहे. तिला देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात या स्पर्धेच्या माध्यमातून. SKMB फॅन क्लब कडून देखील तिला खूप साऱ्या शुभेच्छा आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या वतीने देखील तिला खूप साऱ्या शुभेच्छा आणि यंगस्टार परिवाराच्या वतीने देखील हार्दिक शुभेच्छा. हा बॉल वेगाने टाकला. सूरजचा बॉल ऋषभ चव्हाणला समजला नाही. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी. ऋषभ चव्हाण बॅटिंगसाठी दाखल झालाय. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. या षटकामध्ये धावा आल्या केवळ 6 आणि 2 विकेट मात्र पाहायला मिळत आहेत कोतवाल संघाच्या. कोतवाल संघाला अडचणीत टाकले पहिल्या षटकामध्ये, कारण 2 मोठे धक्के दिले. सुमितला 0 वरती बाद केलं. तेजस कदम देखील 1 धाव करून तो बाद झाला. संघाला आता
बॅकफूट मधून बाहेर काढण्यासाठी सुजित वाघमारे हा एकमेव खेळाडू आहे. त्याच्यावरती देखील जर पाहिलं तर सर्वाधिक बोली पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये लागली होती. तो सुजित वाघमारे आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश मोहितेच्या संघामध्ये तो खेळताना पाहायला मिळेल. भानुदास मोहिते 11 या टीम मध्ये पीटीपीएलच्या पर्वामध्ये पर्व 5वं खेळलेलं सुजित वाघमारे आणि त्या सर्वाधिक बोली असणारा खेळाडू आपण पाहतोय सुजितला. स्ट्राईक एंडला आपलं, परंतु आपल्या गावासाठी त्याला संधी ज्या वेळेला आली त्या वेळेला प्रीमियर लीगच्या स्पर्धा असू देत, या गावाच्या स्पर्धा असू देत, तालुक्याच्या स्पर्धा असू देत, सुजित वाघमारे नेहमीच बरसलाय. चांगली बॅटिंग त्याच्या पाहायला मिळते, त्याच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 6ला 2 खेळाडू बाद झालेत. गणेश बाविस्कर, सचिन सावंत सर, संदीप सरांसोबत काहीशा चर्चा आता नक्कीच व्यासपीठाच्या बाजूला पाहायला मिळत आहेत. कारण बरेचसे क्रिकेट सचिन सावंत यांनी संदीप कदम यांच्या सोबत खेळला. श्रीलेवन संघ आपण पाहिला, पुण्यामध्ये श्रीलेवन संघ, घाटकोपरमध्ये श्रीलेवन संघ आणि मुंबईवर रबर बॉल मध्ये फेमस असा संघ श्रीलेवन संदीप कदम यांच्या नेतृत्वामध्ये खेळताना पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्क वरती आपण तेजसला पाहतोय. शिरवण्याची स्पर्धा हेमंत उतेकरला आठवत असेल, फायनल मध्ये संघ आपला पराभूत झाला होता. परंतु चांगली खेळी हर्षवर्धन सांगळे असतील, महेश शिंदे असतील, हेमंत उतेकर. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॉल बराचसा बाहेर निघाला. पंचांनी तिसऱ्या पंचांना हा निर्णय सोपवलाय. DRS घेण्यात आलाय आणि पंचांकडून हा कॉल, DRSचा कॉल घेण्यात आलाय. tenniscricket.in वरती आपण ही स्पर्धा पाहतोय. जे प्रेक्षक जुळलेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. वाईट चेक केला जाईल. SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 चं 5वं पर्व आपण पाहतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा. व्हाईट बॉल सफल झालेले, परंतु जास्तीचा बाहेर बॉल होता आणि तिकडे मात्र गोलंदाजाला दंडित केला. तिसरे पंच रोहिदास भोईर यांना आपण पाहतोय. एक्स्ट्रा धाव 7 धावा धाव फलकावरती आहेत. हा बॉल लिग मात्र सोडलाय. पहा, चांगलं क्षेत्ररक्षण राहिले. शॉट फाईन लेगला एक छोटा खेळाडू आपण पाहतोय, त्याने हा बॉल, यशराज याने हा बॉल स्टॉप केलाय. धाव या बॉलवरती मिळालेली नाहीये, कारण अटेम्प्ट केला होता रिवेजचा फटका, हे मात्र पाहिलं आणि बॉल तिकडे मात्र स्टॉप केला. शॉट फाईन लेगला यशराज हा छोटा खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील कोंडवी संघाचा 12वा खेळाडू एक युवा खेळाडू आहे, शिवराज. यशराज आणि शिवराज हे 2 युवा खेळाडू आहेत कोंडवी टीमचे. त्या बॉलवरती एक सिंगल. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक समीर मनोज भोसलेला आपण पाहिलं. एक सिंगल मिळाली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे गेली 8 या आकड्यावरती. 2 व्हीलर बाईक पहा आमच्या व्यासपीठाच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर. मालिकेवरासाठी उद्याच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण बसणार याच्यावरती आणि कोण जाणार या 2 व्हीलर बाईकला घरी घेऊन हे आपण उद्या पाहणार आहोत. ऋषभ चव्हाण बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा बराचसा बाहेर. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. कळवले ही धाव अवांतर. एक्स्ट्राची धाव. नंदकिशोर मांडे सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 9 धावा धाव फलकावरती आहेत. क्रिकेटचा हा खेळ, क्रिकेटचा अद्भुत खेळ आपण पाहतोय. या घेसरच्या मैदानामध्ये 3रा दिवस या स्पर्धेचा SKMB ट्रॉफीचा थरार पाहायला मिळतोय. हा देखील बॉल जास्तीचे सफल झाले. बॉल विकेट कीपर सूरज निकमच्या हातामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. धावा येत नाहीयेत. सुमित वाघमारे 0वरती बाद झाला. तशा धावा मात्र थांबल्यात. सुजितने सुरुवात चांगली केली होती, चौकार त्याने खेळला, परंतु तो देखील थोडासा अडखळत खेळतोय, दबावाखाली खेळतोय. तो दबाव त्याला हटवावा लागेल. ऋषभला देखील वारंवार त्याच दिशेने गोलंदाजी पाहायला मिळते तेजसच्या माध्यमातून. हा देखील बॉल बराचसा बाहेर. चेंडू पिचिंग केला. व्हाईट बॉल पण त्यांनी पुन्हा एकदा घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव मिळेल. एक्स्ट्राच्या धावेने संघाचा स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती जातोय. 10 धावा धाव फलकावरती आहेत.
कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सेमीफायनलचा सामना पहिला झाला, त्यामध्ये दाबीड संघाने वर्चस्व गाजवलं आणि तिकडे चांगल्या चांगल्या संघाला पराभूत काल केलं. काल कापडेकोटचा संघ देखील मजबूत पाहायला मिळाला होता. त्याच्यानंतर कोंडवीचा संघ एक खेळत होता, तो देखील मजबूत पाहायला मिळाला. परंतु दाबीड संघ असं वाटले नव्हतं की फायनल पर्यंत जाईल, परंतु त्यांनी अगदी साहिल कदमची जी काही खेळी अष्टपैलू कामगिरी तसेच तेजसची खेळी पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती संघाने फायनल मध्ये धडाक्यात एंट्री मारली आहे, प्रवेश केलाय. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. तिकडे धावा मिळत आहेत, त्या दोन धावांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. ऋषभ चव्हाणच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. तो मोठे फटके खेळण्यासाठी तो देखील जाणला जातो आणि त्याचे फटके आता पाहायला मिळतील का हे ह्यावरती प्रश्नचिन्ह असणार आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ. संघाची धावसंख्या 12, या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या 74, जी मात्र चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघाने बनवली होती. त्यामध्ये 60 धावा सुमित मोरेच्या होत्या. रोहित पार्टेचं अर्धशतक एक पाहायला मिळालं, सुमित मोरेचं एक अर्धशतक पाहायला मिळालं आणि तब्बल 173 धावा या स्पर्धेतील सर्वाधिक बनवणारा सुमित वाघमारे आपल्याला टॉपला पाहायला मिळतोय. खोलातला बॉल, हा चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न जो झाला, कव्हरच्या दिशेने गेला. नो बॉल पण त्यांनी घोषित केलाय. नो बॉल, त्याच्यावरती धावा 2 मिळत आहेत. संघाची धावसंख्या 14. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. हे षटक बरंच लांबले, कारण एक्स्ट्राच्या धावा जास्तीच्या खर्च केल्यात. 3-4 एक्स्ट्राच्या धावा आतापर्यंत तेजसने खर्च केल्यात. हा वा, वेगळा बॉल, एकदम कॅचिंग प्रॅक्टिस. शॉर्ट फाईड लेगला यशराज आणि त्याच्याकडे हा बॉल पाठवला गोलंदाज तेजसने. आणखीन एक खराब बॉल, एक्स्ट्राची धाव मिळेल. एक्स्ट्राच्या धावेने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 15 या आकड्यावरती 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जनुमान फणसकोंड संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश केला आजच्या दिवसामध्ये. आज 11 सामने, उद्या देखील या स्पर्धेचा शेवटचा दिवस. अ गटातील संघ उद्या खेळताना पाहायला मिळतील. फटका आलाय सुजितच्या बॅट मधून, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचणार, परंतु फ्री हिटचा बॉल होता, त्याला माहिती आहे. बॉल लगेच फेकला. धावा मिळाला त्या बॉलवरती. दोन धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 17 या आकड्यावरती 17 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या बॉलवरती धावा जास्तीच्या खर्च केल्या तेजसने. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 6, या षटकात आल्या 11. संघाची धावसंख्या 17ला 2 बाद. सध्याची स्थिती रेवाडी कोतवाल संघाची पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 31,000 रुपये, तृतीय चतुर्थ क्रमांकासाठी आपण पारितोषिक पाहतोय 15,000 रुपये व आकर्षक अशा ट्रॉफी. या स्पर्धेच्या ट्रॉफी परागदादा दरेकर यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला मिळाल्यात. तसेच या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे पारितोषिक आपण देतो. मालिकेवरासाठी 2 व्हीलर बाईक. असोसिएशन कमिटी आपण नक्कीच पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनची पाहतोय. निलेशदादा कोळसकर संस्थापक, अध्यक्ष संदीपदादा कदम, कार्याध्यक्ष सुनील सकपाळ, सरचिटणीस उत्तमदादा जाधव, खजिनदार सुनील उत्तेकर साहेब, राजेदादा सकपाळ सचिव, उपाध्यक्ष स्वप्नील चोरगे, तसेच रुपेदादा सकपाळ, मंगेश बेलोसे, तुकाराम माहिरे, विनोद धनावडे, गणेश केसरकर, सोपानदादा मोरे, युवराज दाबेकर, नागेशदादा दरेकर, अंकुश जाधव, अभि केसरकर, मुजम्मिल तांबे, नासिर भाई, विजय तळेकर, सचिन उतेकर, किशोर मोरे, महेश साळवी, सचिन सुर्वे आणि हर्षल सातपुते ही असोसिएशन कमिटी सध्याच्या घडीला आपण पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन पाहतोय. आणि त्याची ही कमिटी, तिकडे विकेट मिळते. ऋषभ चव्हाण देखील परतेल माघारी. त्याच्या बॅटमधून धावा केवळ 3 आल्या. बॉल त्याने फेस केले 5 आणि तो बाद होतोय.
खुश झाला अतुल. संघाची धावसंख्या 17. पहिल्याच बॉलवरती विकेट आले. समीर भोसले आलाय. पोलादपूर तालुक्यातील आणखीन एक बायकर मॅन अजित चोरगे देखील खुश झाला हे गाणं ऐकून. या बॉलवरती फटका आलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. धाव मिळेल ती केवळ एक. जास्तीची घाई करणार नाहीये सुजित वाघमारे. बॅटिंगसाठी संतोष शिंदे संघाचे कॅप्टन. 5व्या क्रमांकावरती संतोष शिंदे यांना आपण पाहतोय. बॅटिंग करावी लागेल त्यांना देखील. धावा बनत नाहीये. धावसंख्या कमी पाहायला मिळते. रेवाडी कोतवाल संघाची भागीदारी इथून पुढे मोठी करावी लागेल. मोठे फटक्याची अपेक्षा दोन्ही खेळाडूंकडे असणार आहे. परंतु समीर भोसले मागील पीटीपीएल पर्व 14 त्यामध्ये मालिकेवरची बाईक त्याच्या नावावरती राहिली होती. चांगला खेळ त्याने केला होता. दादा एन कंपनी वावे टीमच्या संघामध्ये तो पाहायला मिळाला. परंतु यावर्षी कर्णधार पदाची भूमिका त्याच्याकडे सोपवली आहे. रॉयल्स पीपल या संघाचं नेतृत्व करेल. हा सरळ निघून गेला. संबरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पापर्यंत चेंडू अगदी वेगाने निघून गेला. विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल. डॉट चेंडू आलाय. संघाची धावसंख्या स्थिरावली 18 वरती. तिसरं षटक चालू आहे. सुजितच्या बॅटमधून केवळ एक चौकार आपण पाहिला. त्याच्यानंतर धावांसाठी तो देखील झगडतोय. प्रयत्न करतोय. दबाव त्याच्यावरती अजूनही पाहायला मिळालाय. हा ट्रॅकर त्याच्यावरती फटका चांगला खेळला आणि हा बॉल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून गेला. सीमारेषा पलीकडे सुजितच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. त्या बॉलवरती फटका आणखीन एक आला आणि आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला. आता सुजितला थांबू शकत नाहीये. त्याने गिअर चेंज केलाय. गिअर बदललाय. त्याने हा बॉल पाठवला दूरवरती. षटकाराला पोचले. जास्त काळ शांत ठेवू शकत नाहीये सुजित वाघमारेला. पहिल्या काही षटकांमध्ये त्यांनी संयमी खेळी केली. एक चौकार मारल्यानंतर कुठेतरी एकेरी दोरी धावांवरती भर दिला आणि आता तो आक्रमक पवित्रा त्याने घेतलाय. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला. समोर लॉंग ऑफ मध्ये सागर भोसले. त्याच्याकडून चुकी झाली. बॉल बाजूने निघून गेला. सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक मोठा चौकार. षटकांचा खेळ संपलाय. पहिले 3 बॉल समीर भोसलेचे होते परंतु नंतरच्या 3 बॉल वरती त्याने तब्बल धावा खर्च केल्या. त्या 16 षटक आलं ते 17 धावांचं संघाची धावसंख्या झाली ती रेवाडी कोतवालची 34. 3 षटकांचा खेळ संपला. 34 झाल्यात. तर या ठिकाणी आगमन होतंय या स्पर्धेच्या माध्यमातून एसकेएमबी ट्रॉफी मध्ये दौलत बांदल साहेब यांचं आगमन व्यासपीठावरती होतं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. तसेच सुधीर पार्टे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. दिवेगावचे त्यांचं देखील गावावरून खास आलेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सतीश बेलोसे 2 दिवस नव्हते परंतु काल त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. आज विशेष मेहनत त्यांची देखील पाहायला मिळते आणि कापडे विभागासाठी देखील नेहमीच सतीश बेलोसे अग्रस्थानी असतात. 34 धावा फलकावरती. शेवटचं षटक आर्यन
आर्यन दरेकर लोअर फुल टॉस कमी गतीने टाकलेला बॉल पिक केला ऑन साइडला तिकडे डीप मिड विकेट मध्ये कार्पेटच्या सहीने चेंडू गेला तिकडे बॉल अडवला धाव मिळेल ती केवळ एक. समीर भोसले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून धाव मिळेल ती केवळ एक. एकेरी धाब्याच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल 35 वरती. चला नेक्स्ट मॅच भैरवनाथ क्रीडा मंडळ कोंडवी आणि आदर्श क्रिकेट मंडळ निवे ही पुढची मॅच असणार आहे. आप ट्रॅकर पुल केलाय गॅप मध्ये गॅप होता तिकडे परंतु आता सागर कोणतीही चुकी करणार नाहीये. समीर थोडासा नाराज आहे सागरवरती कारण मिस फिल्डिंग त्याने केली. एक चौकार जरूर पाहायला मिळाला मागील ओव्हरमध्ये मागीलच्या षटकामध्ये त्या बॉलवरती धावा मिळाल्या त्या दोन जिथे एकेरी धाव होती त्यामुळेच ती काय नाराज झाला समीर आणि या दोन धावा आल्या. दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला 37 आकड्यावरती 37. हा प्रकार देखील बॉल पाठीमागे पाठवला फाईन लेगला आणखीन एक चौकार या सुजित वाघमारे याच्या बॅट मधून. कोतवाल संघ सुजित वाघमारे एकटा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. खेळपट्टीवरती तो धावा बनवतोय धावा जमा करतोय. संघ अडचणीत होता दबावाखाली तो देखील होता परंतु शेवटच्या षटकामध्ये आणि मागील तिसऱ्या षटकामध्ये 3 बॉलवरती तो आक्रमक झाला होता आणि तेच पुन्हा एकदा पाहायला मिळते चित्र. हा देखील बॉल समीर भोसलेच्या मस्तकावरती दस्तक देत सीमारेषा पलीकडे षटकार. आकड्यावरती 47 धावा फलकावरती कोतवाल टीमच्या सुजित वाघमारेची आक्रमक खेळी पाहायला मिळते. 3 षटकार त्याने ठोकले 3 चौकार निश्चित बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. बागपुटला गेला कव्हर्सला ढकलला पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलेल फेकेल तेजस तद्वर दुहेरी धावेचा प्रयत्न मिस फिल्डिंग डायरेक्ट हिट केलाय. यशराज याने हा बॉल बॅकअप त्याने दिलं आणि डायरेक्ट हिट केला. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. DRS 13 बॉल आणि 36 वरती नाबाद खेळी मात्र पाहायला मिळते सुजित वाघमारेची. सुमित मोरेने या स्पर्धेमध्ये तब्बल संपूर्ण 173 धावा कुठल्यात. तो पहिल्या क्रमांकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. चंद्रगड वॉरियर्स ढवळेचा धावा पूर्ण झाल्या त्या 2 या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 49 धावा दाफलकावरती. हा देखील चांगला फटका तो देखील बॉल मात्र तिकडे क्षेत्ररक्षक आता समीर भोसले कोणतीही चुकी करणार नाही त्याने झेल टिपलाय आणि शेवटच्या बॉलवरती आली विकेट. 4 षटकांचा खेळ संपला. 4 ओव्हर नंतर झाल्या धावा त्या 49 आणि 50 ची आवश्यकता विजयासाठी भैरवनाथ कोंडवी टीमला. भैरवनाथ कोंडवी टीम कॅप्टन सागर या आपण टॉस करूया नेक्स्ट मॅचचा. आदर्श क्रिकेट मंडळ निवे सागर आपण या टॉस करून जा लगेच. हा नवीन कॅप्टन आहे. चला कोंडवी टीम आणि लाईनअप मध्ये मैदान सोडा. लाईनअप मध्ये मैदानात या. ही शिस्त आहे. शिस्तीने खेळा मन भरून खेळा. चला टॉस आपण करूयात. आदर्श क्रिकेट मंडळ निवे कॅप्टन नवीन कॅप्टन नागेश खरोसे दौलत बांदल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया नेक्स्ट मॅच. SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 आय लव्ह SKMB टॉस का बॉक्स मध्ये आपण जुडतोय. दौलत बांदल साहेब यांच्या उपस्थितीमध्ये होईल हा पुढच्या मॅचचा टॉस. कोंडवी एका बाजूला निवे SKMB.
एमबी इज अ कॉल. एमबी टॉस जिंकलाय भैरवनाथ कोंडवी टीमने. पुढच्या मॅच मध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. तर बॅटिंग करेल तो आदर्श क्रिकेट मंडळ निवे संघ. धन्यवाद. दामनदेवी संघ देखील या ठिकाणी दाखल होतोय. केतन काडे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून 50 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 50 धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल हे आपण ऐकूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाजात बदल होईल आणि जॉईन होतील जयेश भोसले सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. एकोणपन्नास धावा धावलकावरती आहेत. 52 धावसंख्येचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. एकोणपन्नास झाल्यात. 50चं टार्गेट ठेवण्यात आलंय. कोणवी संघ तुमच्या डगआउटच्या बाहेर ज्या 2 चेअर आहेत त्या जिथे वरती घ्या. डगआउट्स मध्ये घ्या. आणि आरकेसीसी कोतवाल डगआउट्स मध्येच बसायचा प्रत्येक खेळाडूने. या महत्वाच्या मॅचकडे आपण बोलतो आहोत. एका बाजूला पाहायला मिळणार आहे तो श्री भैरवनाथ क्रिकेट क्रीडा मंडळ कोंडवी आणि त्याच्या अगेन्स्ट आरकेसीसी कोतवाल या 2 संघाला आपण पाहत आहोत. 49 बनलात. 50चं टार्गेट आहे. याकडे लक्ष वेधूयात. आणि कोतवालकर तुम्हाला डगआउट दिलेला आहे. 2 खेळाडू मगाशी बाहेर बसले होते चेअर घेऊन. डगआउट मध्येच बसत जा. एकोणपन्नास बनलात. 50चं टार्गेट या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. महत्वाची मॅच जिथे मात्र मागील सामन्यामध्ये तडाखा पाहायला मिळाला तो सुजित वाघमारेचा. 38 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 1 तास लढला तो मैदानावरती. खोऱ्याने धावा त्याने गोळा केल्या. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत व तथा भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द श्री छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर यंग स्टार पोलादपूर आयोजित SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 आपण पाहतोय. महत्वाची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते आहे. आणखी एक महत्वाचा सामना मैदानावरती आपण पाहत आहोत. बी ग्रुप मधील मॅचेस आज पाहायला मिळतात. टॉस जिंकला होता श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ कोंडवी संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आघाडीचे दोन्ही फलंदाज सागर आणि समीर भोसले दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दो भाई दोनो तबाही मैदानावरती दोन्ही फलंदाजांना आपण पाहत आहोत. राहुल गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. पहिलं षटक त्यांच्या अटीत चेंडू सुपूर्द करण्यात आलेला पाहायला मिळतोय. सामन्याकडे बघतो आहोत आपण. चला घाई करा. लागली क्षेत्ररक्षण लावून घ्या. 11 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. घाई करा. घाई करा. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. पन्नास धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 50 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळत आहे. मालिकेभरासाठी बाईक त्याच वेळेला मानाचा करंडक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी प्रत्येकी 5,555 रुपये रोख रक्कम व आकर्षक SK ची बॅट दिली जाणार आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी रोख रक्कम 3,333 रुपये आणि आकर्षक SK ची बॅट दिली जाईल. भरघोस पारितोषिके आहेत परंतु बाहुबली चषकाची ही जास्तीची चर्चा या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते आहे.
एक मानाचा करंडक जवळपास 4.5 ते 5 फुटाची आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेची चर्चेचे विषय राहत असताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. या मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे गोलंदाजी मार्कमध्ये राहुल यांना सुपूर्द करण्यात आला चेंडू आणि जे गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतील. ऋषी आठ यंदाही आज तुम्ही पाहताय कारण कोतवाल संघ खेळतोय आपला गावाचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ऋषी आठलाही आपण पाहतो ज्यांना आज उपस्थिती त्यांची पाहायला मिळते आहे. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय तो अर्थातच सागर भोसले. पहिला बॉल लोड फुलटोच होता ऑन साइडला केला गॅप मोठा आहे क्षेत्ररक्षक पोहोचतोय तदवर घेतली जाणारी एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात आल्या 2 धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. सुरुवात चांगली झाली लोअर फुलटोस बॉलला टर्न केलं होतं मनगट वळवले जिथे धावा मिळाल्या त्या एकंदरीत 2 सध्याच्या घडीला चर्चेतील 2 नावं आहेत. चर्चेतील हे दोन्ही खेळाडू आहेत दोनों भाई और दोनों तबाई. दर्जेदार खेळ नेहमी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आकर्षक आणि अद्भुत फटकेबाजीसाठी ते जाणले जातात. स्लॉक स्वीप पुल सातत्याने चांगल्या दर्जाचे त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत. पुढचा बॉल राहुल पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढे सरसावण्याचा प्रयत्न कट केला पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात दुसऱ्या बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे. धक्का पहिला लागलाय सागर भोसले बाद. सूरज निकम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. सागर भोसले बाद झालाय. खरं तर दोन्ही बंधू सातत्याने आक्रमक फटकेबाजीसाठी जाणले जातात. विकेट प्राप्त केली काय सेलिब्रेशन झालं होतं त्या ठिकाणी पॉइंटला क्षेत्ररक्षक संतोष शिंदे तैनात होते आणि ज्यांनी झेल घेतल्यानंतर एकच आनंद आणि तोही गगनात मावेनासा होता त्यांच्यासाठी. महत्वाच्या फलंदाजाचा झेल घेतलाय कोंडी फोडली आहे पहिला फलंदाज बाद झालाय. आकर्षक करंडकाची मी चर्चा करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आखीव आणि रेखीव संकल्पना आज जर का स्पर्धा मानाची आणि सन्मानाची करंडकी मानाचा आणि सन्मानाचा उजव्या यशीच्या बाहेर ठेवला होता बॉल. पहिला चेंडू फेस करत असताना सूरज निकम त्यांच्या अगेन्स्ट चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. एकाच विभागातील 2 संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत कोंडवी आणि कोतवाल. याच कोतवाल गावामधून येत असताना आणि कोंडवी गावाचं सातत्याने नाम उल्लेख सातत्याने करण्यात येतो या तालुक्याच्या माध्यमातून. अनेक रथी महारथी याच विभागाने दिले. यावेळेचा बॉल ऑन साइडला टर्न केला धावा मिळणार चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सूरज निकमच्या बॅटमधून धावा येतात त्या 6 हा षटकार. पुढचा बॉल फुल लेनचा मिडॉनला क्षेत्ररक्षक सुजित वेगाने आलाय. काय प्रयत्न त्याचे पाहायला मिळाले होते. डेडिकेशन लेव्हल पहा वेगाने पुढे सरकला धावत आला बॉलला पकडला थ्रो केला परंतु हिट होऊ शकला नाही. सिंगल कंप्लीट झाली आहे. धावलकावरती धावा त्या 9 ऑन दी बोर्ड 9 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. नेक्स्ट मॅच एका बाजूला निवे संघ खेळ आदर्श क्रिकेट मंडळ निवे आणि त्याच्या अगेन्स्ट श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ कोंडवी या स्वरूपाची मॅच पाहायला मिळणार आहे. टॉस देखील झालाय नेक्स्ट मॅचचा 9 आहेत. पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डाऊन द ग्राउंड हा येतोय खणखणीत चौकार.
अजूनही सदतीची गरज 18 बॉलचा खेळ बाकी आहे. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. दोन्ही संघ विजयाने सुरुवात करण्याचा उद्देश इथे त्यांचा निश्चित पाहायला मिळेल. मागील सामन्यामध्ये पराभूतीच्या छायेखाली जात असताना परसुळे संघाला आपण पाहिलं. पहिला सामना परसुळे संघाने जिंकला. दुसरी मॅच जय हनुमान फणस कोंड संघाने जिंकली. तिसरी मॅच जय हनुमान फणस कोंड संघाने जिंकली. आणि ग्रुप ब मधील जिथे मात्र आपण पाहिलं तर जो संघ पुढे जाणारा पाहायला मिळाला तो पहिल्या ग्रुप मधून जय हनुमान फणस कोंड. आज आणि उद्याच्या दिवसामध्ये रील स्टार साठी खूप सारी मोठी पर्वणी आहे. आजच्या दिवशी सर्वाधिक मोठं पारितोषिक दिल्या जाणार आहे. क्रायटेरिया एकच आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीचे धावा बनवणाऱ्या फलंदाजांची रील्स बनवा. धावा रोखणाऱ्या आणि विकेट प्राप्त करणाऱ्या गोलंदाजांची रील्स बनवा. रीलला सर्वाधिक मोठा क्रायटेरिया हा आहे की पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या लोगो तुमच्याकडे असायला हवा. तुम्ही पेजला टॅग करायला हवं आणि त्याच वेळेला यंगस्टर पोलादपूरच्या पेजला तुम्ही टॅग करायला हवं. आजच्या दिवसाचा सर्वाधिक मोठा पारितोषिक दिला जाणार आहे आणि त्याच्या मागे क्रायटेरिया हा आहे की तुम्हाला धूमचा जो काही आज सध्याच्या घडीला कॅरेक्टर आहे धूम आणि त्याचे मात्र क्रिश का गाना सुनेगा त्याची रीलला तुम्हाला आवाज द्यायचा आहे. पुढचा बॉल खुलातला चेंडू वळून खेळण्याचा प्रयत्न चॅनल मध्ये टाकला. बॉल वेगाने पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली आहे. तेजस आलाय गोलंदाजी मार्क वरती. तेजसला आपण पाहतोय. तेजस कदम गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. 13 धावा रावलकावरती आहे. डॉट 2 आलेले आहेत. विकेट देखील एक प्राप्त करण्यात आला मागील षटकामध्ये. सदतीची आवश्यकता आहे. अजून येणारे 17 बॉलचा खेळ बाकी आहे. तेजस कदम गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. पुढचा बॉल यावेळेला फटका फसला होता. इनसाइड आउट खेळलेत. इनफिल्डला भेदलाय. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्या. ते एकंदरीत 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 15 धावा रावलकावरती आहे. शुभम उतेकर आमच्या सोबत जॉईन झालेले पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये लक्षा किंगची उपस्थिती जी मात्र कापडेखुर्द गावासाठी एक धडाकेबाज फलंदाज याला आपण पाहतोय. थोड्या वेळापूर्वी आपण अजित निकमला पाहिलं. अजित कदमला आपण पाहिलं. यावेळेला खोलातला बॉल याही वेळेला इनसाइड आउट खेळ. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल निश्चित दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. पहिल्या 2 मध्ये धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात सूरज निकमच्या बॅटमधून. 17 धावा रावलकावरती आहेत. विजयासाठी 33 ची अजूनही गरज राहिली या सामन्यामध्ये. अनेक खेळाडूंची उपस्थिती आज आणि उद्याच्या दिवसामध्ये कापडेखुर्दच्या माध्यमातून पाहायला मिळेल, परंतु छकुला आलेला नाही. यावेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. मंगेजी बिलोसे साहेब यांची उपस्थिती अद्याप लाभलेली नाहीये, परंतु मोठे बंधू आल्यानंतर छोटे बंधूंची उपस्थिती निश्चित वेळात होईल. सतीजी बिलोसे साहेब यांना देखील तुम्ही पाहताय. संदेजी बिलोसे साहेब यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सुमित वाघमारेने झेल टिपला. फलंदाज बाद. पाहतात काही ना काहीतरी निश्चितच आणण्याचा, नाविन्यपूर्ण बदल करण्याचा नेहमीच त्यांच्या माध्यमातून प्रयत्न नेहमीच राहिलाय. क्रिएटिव्हिटी काही ना काहीतरी आपण आणावी. क्रिकेटला एक नवीन स्वरूप द्यावं याच्याकडे ओंकार गाडगे यांचं कल नेहमीच पाहायला मिळतं. SKMBच्या माध्यमातून त्यांनी एक नवीन क्रिएटिव्हिटी आणली आहे. रील्स बनवा, प्राइजेस जिंका. प्रत्येक रील्सला 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि रील बाय रील सातत्याने पारितोषिक वाढू लागले आहेत. रील साठी पारितोषिक यासाठी की
मला आठवतं की पोलादपूर मधून रिशार्ड हा पहिला रील स्टार आर्टिस्ट होता. तिथून पुढे अनेक रील स्टार आले. पहिला बॉल फेस करत असताना चेंडूला पाठवला सूरज निकमने सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळालाय. लांब लचक षटकार येतो. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 23. 23 ऑन दी बोर्ड. आज 2 पारितोषिक विशेष आहेत. एसकेएमबी ट्रॉफीच्या माध्यमातून 2 पारितोषिक विशेष आहेत. एक तर खिरीश का गाना सुनेगा क्या, त्यासाठी एक विशेष रील येऊ द्यात. आणि पंचांच्या हालचाली तुम्ही टिपा. 5 अंपायर आहेत. 5 अंपायरच्या हालचाली तुम्ही टिपा. तुम्हाला विशेष पारितोषिक दिली जातील. ओमकार गाडगेने याकडे लक्ष वेधलं की पंच कुठे जाऊन काय करतात. त्या हालचाली तुम्ही टिपा आणि या रील्स बनवा. त्याच्यावरती तुम्हाला पारितोषिक दिले जाणार आहे. धावफलकावरती 23 आहेत. सुमित वाघमारे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. आज 4 रील मास्टर इथे आहेत. मला वाटतं 4च्या 4 5 पंचांच्या पाठीमागे हात धुवून लागतील. येणारे 12 बॉलचा खेळ शेष. धावफलकावरती 23-27 ची गरज. 12 चेंडू आणि 27 धावा. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय तो सध्या लगडीला समीर भोसले, पीटीपीएलचा बायकर मॅन. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील बाईक आहे आणि जी व्यासपीठाच्या समोर पाहायला मिळते. पुढचा बॉल लोअर फुलटोज होता. डाऊन द ग्राउंड. रन्स मिळणार 4. पहिल्या बॉलवरती इथे ठोकलाय चौकार. करण्यात येते. मनोजच्या जागी आता ऋषभला आपण पाहतोय. सुमित लोअर फुलटोज बॉलवरती चौकार. पुढचाच बॉल रडार मध्ये. डाऊन द ग्राउंड. रन्स मिळतील 6. हा येतो आकर्षक आणि अद्भुत षटकार. इस ग्राउंड में मेहमान बनकर आया कर. इस ग्राउंड की तो तुझे ही बख्शी है सल्तनत. ये ग्राउंड तेरा है, तू सुलतान बनकर आया कर. समीर भोसले मैदानाच्या आतमध्ये आला आणि समीर भोसलेने मागील 3 बॉलवरती 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 33 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. जिथे आपण पाहिली ना तर पंचांच्या उजव्या बाजूने डाव्या बाजूने तो गोलंदाजी मार्क वरती आला आणि ओव्हर द विकेटने चांगला बॉल टाकला. राऊंड द विकेटने 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार करण्यात आले. ओव्हर द विकेटने आला जिथे चांगली गोलंदाजी म्हणता येईल. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. 9 चेंडू आणि 17 ची गरज राहिली या सामन्यामध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये आदर्श क्रिकेट मंडळ निवे संघ खेळेल. या संघाला तुम्ही खेळताना पाहायला मिळणार आहे. सर्वाधिक जास्त रील स्टार पोलादपूर तालुक्यामधील एकाच गावाने दिलेत. हाफ ट्रॅकर होता. कट केलाय. क्षेत्ररक्षक आपला हजर जबाबीपणा दाखवू शकलेला नाहीये. रन्स मिळतात 4. थर्ड मॅनला आउटफील्ड फास्ट चौकार. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 37 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला लगातार आतिषबाजी.
रुकना हमें आता नहीं और झुकना हमने सीखा ही नहीं. डाउन द ग्राउंड, षटकार. सात चेंडू आणि 7 धावा. 20 धावा आल्यात मागील 4 बॉल मध्ये. 20 धावा मागील 4 बॉल मध्ये आलेल्या आहेत. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. पंच धावफलकावरती धावा आपण पाहिला तर जिथे 43 बनल्यात. चला मॅच बॉल आलेला आहे. चला एक्स्ट्राचा बॉल आलाय का? तो मॅच बॉल आहे डाव्या हातातला आणि उजव्या हातातला इथून बॉल दिलेला आहे. तटस्थ पंच नंदूजी मांडे यांचे कटाक्ष लक्ष आपण पाहत आहोत. पुढचा बॉल 7 ची गरज होती. खुलातला चेंडू ऑन साइडला मिड विकेटला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल येते. केवळ एकेरी धाव आली. 6 बॉल आणि आता मात्र 6 ची आवश्यकता. अगदी कम खर्चाने ज्यादा चर्चा असं षटक राहिलं. 21 आल्या तब्बल या षटकामध्ये. धावफलकावरती बनल्यात त्या 44. 6 चेंडू 6 ची गरज. दत्तकृपा साऊंड्स अँड सर्व्हिसच्या माध्यमातून ऐकूयात एक मधुर संगीत. त्यासाठी आकर्षक पारितोषिक राहतील. पहा क्रायटेरिया पूर्ण स्पर्धा राहणार आहे आणि अगदी त्याच वेळेला तुम्हाला टॅग यंगस्टार पेजलाही करावा लागणार आहे. पीटीपीएलच्या पेजलाही करावा लागणार आहे. खेळाडूंच्या तुम्हाला सातत्याने रील्स बनवावं लागतील. कोणत्याही स्वरूपाचा SMS या फोन कॉल तुम्ही घेऊन जर का रील बनवली तर तुम्हाला ग्राह्य धरलं देणार नाही. परंतु एक बाब निदर्शनास आणू देईन मी. माणगाव तालुक्यामध्येही रील स्टार आहेत. जर महाड तालुक्यातले रील स्टारने येऊन आपल्या पीटीपीएल मध्ये पारितोषिक जिंकलं तर त्याची चर्चा जास्तीची होईल. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 44. 6 ची गरज. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क मध्ये सुजित वाघमारे आलाय. पहिला बॉल डॉट आलाय. 5 बॉल मध्ये विजयासाठी जिथे आवश्यकता राहिली ती 6 ची. कोणत्याही स्वरूपाचे DRS अवेलेबल नाही आहेत. धावफलकावरती धावा जिथे मात्र 44 बनल्यात. 5 बॉल आणि विजयासाठी 6 ची गरज आहे. सामना बनवला जाणार का? पहिला बॉल राऊंड विकेटने गोलंदाजी मार्क मध्ये आल्यानंतर कोण बनवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला गोलंदाज सुजितच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच तयार हा दोन्ही संघ. कुणबी यावेळेचा बॉल स्ट्रेच केलं. स्वतःला अडवण्याचा प्रयत्न केला. फिटनेस चांगली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. आजचा दिवस मनोजचा नाही आहे. इथे घडते तरी काय तिसरी देखील बनली आहे. क्षेत्ररक्षणातल्या चुका इथे पाहायला मिळाल्यात. आता उर्वरित 4 चेंडू आणि 3 ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 3 ची गरज. आजचा दिवस जो मात्र बी ग्रुप साठी आहे. ओंकार गडगेंनी 2 विशेष रील साठी पारितोषिक ठेवली आहेत. पंचांना फॉलो करा. पंचांच्या रील्स बनवा आणि त्यावरती विशेष पारितोषिक जिंका. लोअर फुलटॉस. मॅच फिनिश. सामना संपवला. सूरज निकमने 2 षटकार ठोकले आणि मॅच संपवली आहे. मॅच जिंकली आहे ती जय श्री भरवनाथ क्रिकेट क्रीडा मंडळ कोणवीय टीमने.